बेपत्ता असलेल्या सुखोई विमानाचा अपघात झालेला आहे। आसामच्या कारभी आंगलोंग परिसरात विमान क्रॅश झालं। यामध्ये पायलट पूर्वेश दुरुक्कर आणि स्क्वॉड्रन लीडर अनुज यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। पायलट पूर्वेश यांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। पूर्वेश हे नागपुरातले रहिवासी आहेत। नागपुरातील न्यू सुभेदार लेआउटमध्ये पूर्वेश यांच्या कुटुंबाचं वास्तव्य आहे। त्यांच्या अपघाती निधनानं शेजाऱ्यांनी देखील दुःख व्यक्त केलं आहे। अवघ्या 15 दिवसा पहिले तो येऊन गेला। त्याची बहीण एक अमेरिकेला आहे, ती पण येऊन गेली आणि तो आला की बहीण भाऊ आपण एकत्र मिळू आणि छान मस्त 15 दिवस एकत्र त्यांनी घालवले। त्याचे वडील रेल्वेमध्ये आहे, रेल्वेमधून त्यांनी व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतलं आणि त्यांच्या वडिलांची इच्छा होती की आपले चांगले मुलं घडावं त्यांनी करावं आणि मुलांना त्यांनी सरकारी जॉबमध्ये, एक मुलगी IIT केली, मुलगा पायलट झाला। आमच्या वस्तीसाठी हे खूप स्वाभिमानाची गोष्ट होती। आमच्या अगदी शेजारी आम्हाला शान होती, नागपूरची शान, आमच्या कॉलनीची शान। पूर्वीचं भविष्य होतं जगा इंडी त्यांनी जॉईन केली, माझी देश सेवा करत होते। माझा आणि मुलगा तो दोघे क्लासमेट होते। फार बेकार झाले, शब्द नाही आमच्याजवळ। आणि त्यांनी एवढी स्वप्नपूर्ती त्याच्या वडिलाचं, त्यांच्या 2 वर्षा अगोदर त्यांच्या वडिलांनी स्वप्नपूर्तीचा कार्यक्रम केला होता। सुखोई विमानाच्या संदर्भात जो पायलट गेला तो नागपूरचा होता आणि त्यांच्या देखील घरच्यांनीही चौकशीची मागणी केली आणि एस्पेशली तुम्हाला आवाहन केलं की यात लक्ष घालावं। 100% ज्या वेळेला असा अपघात होतोय, जिथे दुर्दैवी घटना घडतीये, प्रोटोकॉल ॲज अ प्रोटोकॉल प्रत्येक गोष्टीत प्रत्येक विषयामध्ये त्याची तशी तपास केला जातो। 100% तो होणार।